उडपी सांबार बनवण्यासाठी शेवगा, लाल भोपळा, कांदा, टोमॅटो, मेथीचे दाणे, बेडगी मिरची, कढीपत्ता इथे घेतलेला आहे. धने, जिरे घेतलेले, खोबरं घेतलेले, सफेद उडदाची डाळ आणि तुरीची डाळ, बेडगी मिरची, थोडीशी बडीशेप आणि खडा मसाला आवर्जून यामध्ये घ्यायचा आहे. मसाला आपल्याला सगळा चांगला खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतरनं ज्या भाज्या आपण घेतल्या आहे पळीभर तेल घालायचं आहे. मेथीचे दाणे, बेडगी मिरची, जिरी, मोहरी घालायची आहे. लाल तिखट, हळद, हिंग घालून भाज्या घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये घालायचा आहे सांबर मसाला. आपल्याला यामध्ये घालायचा आहे लाल तिखट आणि गरम मसाला आवर्जून घालायचा आहे. पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे. भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. तोपर्यंत मसाला इथे वाटून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला कोरडा मसाला वाटायचा आणि नंतरनं पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करतात तशी आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे आणि भाज्यांमध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या शिजवून द्यायचं आहे. त्यानंतरनं इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ, कांदा, टोमॅटो, हळद, हिंग, मीठ आणि तेल घालून आपण शिजवून घेतलेली व्यवस्थित तिचा गरगट करून घ्यायचा आणि हे आपल्याला शिजवलेल्या भाज्यांमध्ये घालून एक गुळाचा खडा, 2 चमचे इमलीची चटणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. मीठ चवीप्रमाणे घालून सांबार चांगलं उकळून द्यायचं आहे. बघू शकता छान असं उडपी स्टाईल इडलीबरोबर खाण्यासाठी आपलं सांबार बनवून तयार झालेले आहे. थंडीचे दिवस चालू झालेले आहे त्यामुळे ही रेसिपी आवर्जून आणि नक्की करा.